ऑपरेशन सिंदूर नंतर कर्नल सोफिया कुरेशी हे नाव चर्चेत आलं आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दाखवलेल्या शौर्याचे पुरावे कर्नल कुरेशी यांनी जगाला दाखवले. त्याच सोफिया कुरेशींच्या आईवडिलांनी आता मुलीविषयी नेमकं काय म्हटलंय ते पहा. तो उन्होंने ये खेल खेला था, उसका बदला लिया और हमारी माँ बहनों का जो सिंदूर गया था उसका हमने मुकाबला कर लिया, बदला ले लिया और इसी तरह से आगे और लेते थे. कर्नल सोफिया के बारे में बताइए, कैसा बचपन कैसा रहा? वो बचपन में थे, मेरी दोनों बेटियां ट्विंस हैं, एक थोड़ी छोटी बेटी है मेरी, एक ये बड़ी है. पढ़ाई लिखाई से जब वो पढ़ती थी तो उसको बहुत शौक होता था हर चीज़ को कि ये भाई बहुत कोई फायरिंग कर रहा है बच्चों के खेल का, दीवाल वाल का, तो मैं भी ऐसे करूँगी, मैं ऐसे मारूंगी. दोनों बहनों में गिर जाती थी, छुप जाती थी, लो मार दिया मैंने, कोई इस तरह से करते थे. तो उसको बहुत शौक था कि मेरे पापा मेरे दादा सब लोग हैं आर्मी में तो अब रहेंगे. उनकी दादी भी कहानी सुनाती थी अपनी, तो बोलती मैं बड़ी होंगी तो मैं भी आर्मी में जाऊँगी. पहले क्या कहोगे आपके बेटी के बारे में, बताइए दो सब. अब ये है कि प्राउड इस चीज़ का कि लड़की ने हमारी एक बहुत अच्छा काम किया, ये अपने देश के लिए कुछ किया. सर आपके बारे में बताइए, आपके बारे में थोड़ा बताइए. हमारे बारे में अब हम तो उम्र हो गई, ये भी क्या है, बांग्लादेश की लड़ाई लड़े, अब एज हो गई. अब दिमाग में ये आता है अगर हमको अभी मौका दिया जाए तो हम उनको ख़त्म करें सालों को, जा करके भी पाकिस्तानियों को. क्या कहना चाहोगे पाकिस्तान के बारे में, जो ये यही है कि इसको ख़त्म करना चाहिए. वो ये दुनिया के अंदर रहने जो कंट्री नहीं है. सर इस्लाम में कहा जाता है महिलाओं को मतलब रहना चाहिए घर के अंदर, पर आपने आपकी बेटी को आर्मी में भेजा है, क्या कहोगे? या क्या कहोगे? नहीं, आर्मी में गई है, क्या समझे अभी आप क्या बोले आप? आर्मी में गई आपकी लड़की, क्या कहोगे उस बारे में? नहीं भाई, प्राउड है ना कि वो गई, हमारी पैतृकता में है ये. मेरे फादर भी आर्मी में थे, ग्रैंड फादर आर्मी में थे, मैं आर्मी में था, अब वो आर्मी में गई है, वो पैतृकता में है. तर सोफिया कुरेशी यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार सोफिया यांना जुळी बहीण असून त्या मुंबईत मॉडेल आणि फिल्म प्रोड्युसर आहेत. सोफिया कुरेशी यांना लहानपणीपासूनच सैन्याविषयी आवड होती असंही त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं. शिवाय आर्मीमध्ये ही चौथी पिढी असून कुरेशी घराचं देशाप्रती असलेलं प्रेम त्यांच्या बोलण्यातूनही दिसून आलं. सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सोफिया कुरेशी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील लष्करी आहे. सोफिया कुरेशी यांचे आजोबा देखील सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनी देखील काही वर्ष सैन्यात शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. सोफिया कुरेशी यांचा विवाह लष्करी अधिकारीच असलेल्या मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा देखील आहे. सोफिया कुरेशी 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या होत्या. त्यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर सोफिया कुरेशी या सैन्यामध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या. 2006 मध्ये सोफिया कुरेशी यांनी कांगोमधील संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून भारतातर्फे काम केलं होतं. 2010 पासून त्या शांतता मोहिमेतही सहभागी आहेत. पंजाब सीमेवर ऑपरेशन दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफकडून प्रशंसापत्र देखील मिळालं आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सोफिया कुरेशी यांना सिग्नल ऑफिसर इन चीफकडून प्रशंसापत्र देखील मिळालं आहे. मार्च 2016 मध्ये त्यांना आणखीन एक मैलाचा दगड पार केला. बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी बनून त्यांनी इतिहास रचला. हा भारताने आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशातील लष्करी सराव होता. त्याच सोफिया कुरेशी यांनी 9 दहशतवाद्यांचे अड्डे हे भारतीय हवाई दलाने कसे उद्ध्वस्त केले याची माहिती पुराव्यासह जगाला दिली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलं. भारताकडून या हल्ल्याची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी महिला अधिकाऱ्यांची निवड केल्याने याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतंय. व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांनी या संपूर्ण मोहिमेची माहिती देत या टीममध्ये त्या सहभागी असल्याचं देखील दिसून आलं. मात्र कोणाकडे नेमकी काय जबाबदारी होती ते अद्यापही समोर आलेलं नाहीये. या दरम्यानच सोफिया कुरेशीसह विंग कमांडर व्योमिका सिंग सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यांची देखील चर्चा झाली. व्योमिका सिंग हवाई दलामध्ये विंग कमांडर आहेत. लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जायचं होतं. त्यांच्या नावाचा अर्थही आकाशाला गवसणी घालणारी व्यक्ती असा होतो. शालेय शिक्षणादरम्यानच त्यांनी NCC जॉईन केली होती. त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन त्यांनी वायुसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये हवाई दलात व्योमिका सिंग या हेलिकॉप्टर पायलट म्हणून रुजू झाल्या होत्या.
त्यानंतर त्यांना फ्लाईंग ब्रांचमध्ये परमनंट पोस्टिंग मिळाली. अनेक अवघड परिस्थितीमध्ये उड्डाण करण्याचा त्यांचा अनुभव असून त्यांनी आकाशात 2500 तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण केलेलं आहे. जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये त्यांनी चेतक आणि चिता हे हेलिकॉप्टर उडवले आहेत. अनेक मदत कार्यांमध्ये त्यांनी हेलिकॉप्टर उडवत सहभाग देखील घेतला आहे. त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना शौर्य चक्र देखील प्रदान करण्यात आलंय. त्याच व्योमिका सिंग सध्या हवाई दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असून फार कमी महिलांना ही संधी दिली जाते. अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर नंतर या 2 महिला लष्करी अधिकारी चर्चेत आल्या आहेत. दोघींनाही लहानपणीपासूनच सैन्याविषयी आवड होती आणि ते त्यांच्या पालकाच्या बोलण्यातूनही दिसून येते. एकूणच या 2 महिला अधिकारी आणि त्यातही सोफिया कुरेशी आणि त्यांचं कुटुंब याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.